होता? तो जवळजवळ 7 ते 8 वर्षापर्यंत होता, पण त्याच्यावर मी मेडिसिन वगैरे मी घेतली. ओके. तरी किती डॉक्टर औषध गोळ्या किती झाल्या? तरी 7 ते 8 वर्ष मी ते औषध घेत होतो, गोळ्या वगैरे मी घेत होतो, तरी पण काही फरक पडला नाही. अच्छा, म्हणजे इतके वर्ष कंटिन्यू डॉक्टर वगैरे चालूच होते, फरक पडत नव्हता? हो, चालूच होते डॉक्टर. ओके. आता मला सांगा, हे आपलं अमृत ज्यूस मला सांगा कधीपासून चालू केलं, किती दिवस झाले? ते आता 45 दिवस झाले. 45 दिवस झाले. हा, त्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये मला ते सोरायसिसचं पूर्ण बरं झालं. हाताचं जे आजारपण होतं ते. ओके, म्हणजे 15 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला त्याचा? हो, 15 दिवसामध्ये. म्हणजे 15 दिवसात किती टक्के रिझल्ट आला तरी तुम्हाला? अगदी 90% फरक पडला 15 दिवसामध्ये. 15 दिवसामध्ये. ओके. आता किती बॉटल संपवले तुम्ही मग आता त्यांनी मॅडमने? आता 3 बॉटल. म्हणजे तिसरी संपली? हा, तिसरी चालू आहे. तिसरी चालू आहे. ओके. मग आता किती टक्के फरक दिसतोय? आता तरी पूर्ण बरा झाला आता. अरे वा, म्हणजे पूर्ण बराच झाला आता सोरायसिस. ओके. आता विशेष म्हणजे तुम्ही काहीतरी बोलत होतात, फक्त सोरायसिस साठी घेतलं होतं आणि इतर आजारावर काय रिझल्ट आले मग? आणि इतर आजार म्हणजे काय होते, झोप न लागणे, अशक्तपणा. ओके. आणि दम लागणे, आणि एक आपल्या बाथरूमला रात्री उठून 5 ते 6 वेळ जाणे. ओके. ओके. यातलं अजिबात काय नाही. झोप लागते व्यवस्थित, बाथरूमला जाणं अजिबात नाही, आणि दम लागत नाही. दम लागणं कमी झालं? हा, कमी झालं. अच्छा. आणि जे काय इतर गोष्टी, आणखी इतर जे काय किरकोळ होतं ते पण बरं झालं. आणि आता रात्री झोपणे आणि सकाळी उठणे मध्ये अजिबात तिला हे होत नाही, म्हणजे काय जाणवत नाही, त्रास होत नाही. झोप अगदी चांगली लागते. ओके. म्हणजे तुम्ही अमृत ज्यूस सोरायसिस त्रासासाठी घेतलं होतं, स्किनच्या त्रासासाठी, आणि ह्याच्यासोबत तुमचे इतर आजार फ्रीमध्ये बरे पण झाले? फ्रीमध्ये बरे झाले. वा वा वा, ठीक आहे. आपण बघतोय एक चमत्कारिक रिझल्ट सोरायसिस या आजारावर आलेला आहे, जिथे डॉक्टरची ट्रीटमेंट करून ज्यांना जो फरक पडत नव्हता तो आपल्या अमृत ज्यूसनी तिसऱ्या बॉटलमध्ये जवळजवळ 100% रिकव्हर झालेला, आणि त्याच्यासोबत इतर पण आपले आजार पण त्यांची बरी झालेली आहेत. तर असा चमत्कारिक रिझल्ट आपण कुठून म्हणताय सर? आपण आता कुठे म्हटलं? साखरपा.